स्वागत आहे. आणि आज आहे महाशिवरात्रीचा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ता आम्ही मम्मीनं मी सकाळच्या वाजले 7:30 आणि चाललं मंदिरात. तर पटापट जातो मंदिरात, पाया पडून येतो आणि तिथे गेल्यावर भेटूया आपण थोडं. तर सो गाईज आता आम्ही आलो आहोत मंदिरात. आणि मंदिराबाहेरील हा परिसर आहे, खूप सुंदर दिसतोय. मंदिर सजवलेलं आहे. आणि आम्ही गेलो तेव्हा एवढी काही लाईन नव्हती, बघू शकता तुम्ही. आणि इकडे आमची मम्मी. तर सकाळी गेलो तर एवढं काय म्हणजे मन प्रसन्न वाटत होता. आणि हा आहे आमच्या लोडातला मंदिर, श्री भद्रशिव महादेव मंदिर. दर टायमाला आम्ही याच मंदिरात जातो. आणि आम्ही लाईनीला उभे असताना म्हणजे एवढी पब्लिक कुठून आली काय समजलं नाही. आम्ही लाईन पुढे जाते तरी पण असं वाटत होतं की आम्ही आहेत त्याच जागेवरच. खूप सारी पब्लिक होती. आणि म्हणजे जसजसे टायमिंग होत होतं तशी पब्लिक येत होती त्यांचं कामावरून. आणि इकडे ना आमच्या मम्मीला मैत्रीण भेटली आहे नवीन. मम्मी त्या आंटीशी बोलत होती. आणि इकडे मी. आता आम्ही मंदिरात आलो आहे. असं काहीसं मंदिर आतमधून सजवलेलं होतं. खूप सारी पब्लिक होती. असं काही महादेवांची पिंड आहे. एवढं भारी सजवलेलं ना मंदिर, खूप मन प्रसन्न वाटत होतं मंदिरात जाऊन. तर आमच्या मम्मीने 16 सोमवार केले तेव्हा पण याच मंदिरात गेली. आणि आम्ही जेव्हा सोमवार केले मम्मी आणि मीने 2-2 वेळा केले, म्हणजे 5 सोमवार. ते पण आम्ही याच मंदिरातून केले. आणि इकडे आंटी हाय करत होती, त्या मंदिरात प्रसाद वाटत होती. आणि खूप सारी पब्लिक आली. इकडे दुसरी आंटी आहे, ती हाय करते. एवढी आमचं दर्शन खूप छान झालं. आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही काही जे प्रसाद नेलतं वाटायला ते गुप्तदान केलं. कोणत्याही प्रकारचं म्हणजे अनाऊन्समेंट करून दिली नाही आम्ही आमच्या नावाची. जसं प्रसाद नेऊन दिलं त्यांना सांगितलं की आमचं कुठे नाव आलं नाही पाहिजे, गुप्तदान म्हणून. आणि इकडे एवढी पब्लिक बघू शकता कशी लाईनीला उभी राहिल्यात. छोट्या मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत खूप स्ट्रगल करत सर्वजण, म्हणजे जे वृद्ध माणसं होती ती पण लाईनीला उभी होती. असं नाही की डायरेक्ट दर्शन घेत होती. खूप सारी पब्लिक होती, बघू शकता तुम्ही. आणि कुठल्याच प्रकारचं म्हणजे कोणी येऊन मध्ये उभं राहत होतं, कोणी डायरेक्ट दर्शनाला जात होतं. पण कोणी तिथे, इकडे छोटा बाबू आहे बघू शकता, कोणी म्हणजे तिथे असं कोणाला बोलत नव्हतं की डायरेक्ट दर्शन नका घेऊ किंवा लाईनीमध्ये नका घुसू. तर असे म्हणजे समजूतदार काही माणसं असतात. आणि आम्हाला या मंदिरापासून खूप काही भेटलं आहे. आम्ही उपवास याच मंदिरातून केली. तर आम्ही या मंदिरात आम्हाला जसा टाईम भेटेल तसं आम्ही या मंदिरात जात असतो. आणि इकडे काका आहेत, काका पण हाय करतायत. आणि मम्मी काकांशी बोलते. हाय करा. आणि इकडे आंटी सुद्धा आहे. तर सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही घरी चाललोय. चहा पिते बघा अंकल, चहा पिते. आणि आता आम्ही घरी चाललोय. काहीतरी दान केलं, गुप्तदान केलं, दाखवलं नाही. आणि जर तुमच्याकडे पैसे असतील, म्हणजे भरपूर असतील, तर काही ना काहीतरी मंदिरात थोडंसं दान केलं तर खूप उत्तम गोष्ट होईल. कारण की पैसे असल्याचं काय एवढं हे नसतं, पण काहीतरी दान केलं, काहीतरी पुण्य कमवता येतो. तसंच काहीसं आज आम्ही पुण्य कमवलं. कसं वाटतं मम्मी तुला? चांगला वाटतं. दर्शनाला आम्ही गेलो तेव्हा ना थोडीशी लाईन होती. आणि म्हणजे आम्ही घरातले सर्वच मानतो, मानलं तर देव नाही तर दगड, हे तर गोष्ट आहे. आणि आम्हाला या म्हणजे मंदिरातून खूप काहीसं भेटलं आहे. त्यामुळे आम्ही सकाळी आलो. आणि आलो तेव्हा थोडीशीच लाईन होती. आणि जसजशी लाईन वाढत गेली
कुठून पब्लिक आली काय आली काय समजत नव्हता. दर्शनाला खूप वेळ लागला आणि आता आम्ही पायी वज्रापायी बिना चपलीशी चाललो घरी. आता भेटूया घरी गेल्या. तर सो गाईज आता आम्ही ना आम्हाला अंकल भेटलाय. अंकलने घरी सोडत लावलंय कारण की एवढं मोठं हे होतं ना. बरोबर इकडं मम्मी इकडे मी आहे. अंकल गाडी चालवत आहे. आम्हाला तुम्हाला उतरल्यावर अंकलचं तोंड दाखवतो. हाय करो. इकडं पप्पा जॉईन झाले आम्हाला. आलो आता घरी तर सो गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि महाशिवरात्र आहे आज आमच्या म्हणजे सगळ्यांचीच महाशिवरात्र आहे. आम्ही दोघी पाया पडून आले पण इकडे आमचा पप्पा बसला तसाच आणि मम्मीने साडी सोडलेली आहे आणि अजून आंघोळ नाही आमची. कारण की मानलं तर देव नाही तर दगड, हे वाक्य तुम्ही विसरू नका. अरे बाबा म्हणजे आम्ही उपवास केली सोमवारची. सोमवार केले आम्हाला खूप काय त्या देवापासून भेटलं. आणि जर तुम्हाला पण उपवास करायचे असतील तर तुम्ही पण सोमवार करा. त्या देवाला दर सोमवारी म्हणजे जसा टाइम भेटेल तसं पाणी घालायला जात जा मंदिरात. म्हणून या दिवसाची खूप आम्ही आतुरता पाहिलेली कारण की आमच्या इथे रामकथा. तर सो गाईज आता आम्ही आलतो डीमार्टला सामान भरायला आणि इकडे डोंबिवलीच्या डीमार्टला आलतो. डोंबिवलीच्या डीमार्टला आलतो आणि लई गर्दी आहे. तर सो गाईज आता आम्ही डीमार्टमधून आलतो आणि मम्मीने मस्त गरम गरम वडे काढून दिलते आणि साबुदाण्याचे पापड होते, दही होता. ते आम्ही खाल्लं दोघंही सुद्धा कारण की खूप ऊन लागत होतं आणि डोकं दुखत होतं. तर सो गाईज आता ना आम्ही चाललोय जंगलातून दुसऱ्या मंदिरात. संध्याकाळचा टाईम झाला आहे. रिटर्न तयारी केली आणि इकडचा व्ह्यू बघू शकता किती भयाने. आणि आम्हाला तिथे जायचं आहे समोर मंदिरात. इतना स्ट्रगल करके जाना पडता है. तो पण आमचाच मंदिर आहे. त्या बाबांना म्हणजे रेल्वेत दूध टाकायला जाताना पिंड भेटलेली. तर झोपडीत पहिले होती ती पिंड. आता मंदिर झालं आहे. आता नाही झालं आहे म्हणजे खूप वर्षापूर्वी झालं आहे. तर आम्ही त्याच मंदिरात चाललो. भेटूया तिथं गेलो थोड्या वेळात. तर सो गाईज आता आम्ही आलो मंदिरात आणि इकडे पूजा घातलेली वादक होतं. मम्मी बोलते आपण पण घेऊ वादक आणि असं काय मंदिर आहे. आणि आमचा नाना बोलतो आहे मम्मीला की घरचेच एवढ्या लवकर आले आहेत. तर आम्हाला सकाळी टाईम नव्हता भेटला म्हणून आम्ही संध्याकाळी गेलतो. इकडे होम झालंय, इकडे पब्लिक पूजा केलं. इकडे नाना आहे आमचा. नाना ऐकर ऐकर. आणि इकडे दर्शन करू आमचा म्हणजे मंदिर आहे. तसं काही मला आता प्रसाद भेटलाय. प्रसाद वाटणारे आमचीच पोरं आहेत. हाय करा ए हाय कर. आणि इकडे होम जाळं सकाळी. आणि हा आहे असा काय मंदिराचा व्ह्यू. दर्शन आरशात घ्या असं काही. तर सो गाईज आता प्रसाद खाल्लाय आणि चालले काकूच्या घरी. येते मम्मी आहे. चला भेटूया थोड्या वेळात घरी गेलो. तर सो गाईज आता मला पुढे काय ब्लॉग घेता आलं नाही. आणि इकडे आंटी होती खूप सुंदर होती. आणि हा मी लोढत गेलो होतो मंदिराचा व्ह्यू. आणि पुढे बघू शकता तुम्ही हा आमचा कुटुंबदारांचा मंदिर होता. आणि इकडे मी मस्त फोटो काढत होती. आजचा व्हिडिओ इथेच संपूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव.